नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आवाज येतोय माझा? हो सर. आज आपण परिसर अभ्यास प्लस विज्ञान या दोन भागां मिळून महत्वाचा भाग बघतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल आपण इतिहासाचं जवळपास पूर्ण पीडीएफचा अभ्यास केला होता. रविवार होता तरी मध्ये 2 दिवस लेक्चर आपलं झालं नव्हतं. तर आज आपण मागच्या 10 दिवसापूर्वी जेव्हा विज्ञानाचं लेक्चर झालं तर त्यावेळेस आपण काय काय बघितलं होतं बघा. तर साधारणपणे ओझोनच्या थराची माहिती आपण मिळवली होती. त्यानंतर हे सगळं झालेलं होतं आपलं. त्याच्यानंतर आज आपण संप्लवन बघणार आहोत, सब्लिमेशन ज्याला म्हणतात. आता संप्लवन काय असतं ते एकदा समजून घेऊया म्हणजे लक्षात येईल. तर साधारणपणे आपण जर विचार केला तर संप्लवन म्हणजे काय. बघा, तर उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायी रूप खडे वितळत नाही तर त्यांचे थेट वायूत रूपांतर होते. तर याला आपण साधारणपणे संप्लवन असं म्हणत असतो. त्यानंतर आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ती पुन्हा थंड होतात, स्थायी रूपात काचेला चिकटून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायी रूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. म्हणजे एकंदरीत काय, तर पदार्थाच्या 3 अवस्था आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर स्थायू द्रव वायूमध्ये काय होतं की स्थायीरूप पदार्थ जो आहे तो लिक्विड मध्ये न जाता डायरेक्ट वायूमध्ये जात असेल तर त्याला आपण सब्लिमेशन किंवा त्याला संप्लवन म्हणतात. त्याचं एक उदाहरण कोण सांगू शकतं? एक फेमस उदाहरण आहे त्याचं जे रेग्युलर तुम्ही वापरतात. काय उदाहरण आहे? आवाज येत नाहीये. काय उदाहरण आहे सांगा बरं. कापूर. अगदी बरोबर. कापूर हे जे उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कापूर जो असतो त्याचा संप्लवनशील पदार्थ आहे आणि तो जर आपण बाहेर ठेवला तर त्याचं वायू रूप डायरेक्ट स्थायी रूपातून वायू रूपात रूपांतर होतं. लिक्विड मध्ये तो ट्रान्सफर होत नाही. तर याला सब्लिमेशन किंवा संप्लवन असं म्हणतात. त्यानंतर हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की रबराची व्हल्कनायझेशन प्रक्रिया काय असते. आता रबराचे काय उपयोग आहेत सगळ्यांना माहिती आहे. डोक्याला लावल्याच्या रबरापासून तर अगदी तुमचं टायर असेल, टायर ट्यूब असेल, तर सगळीकडे रबरचा वापर होत असतो. तर रबर हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा 2 प्रकारचे असते. नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते. या चिकाला आपण लॅटेक्स असं म्हणतो. रबराला विशिष्ट गंध, पांढरा रंग असतो. या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. आता तुम्ही जर केरळकडे गेला तर केरळमध्ये एक रबराचं झाड असतं. तर त्याचा जो खोड असतो त्या खोडाचा एक पांढरा भाग त्याला एक कढई सारखं लावून तो पांढरा चीक जो असतो त्याला लॅटेक्स म्हणतात, तो काढला जातो. त्याला एक विशिष्ट गंध आणि पांढरा रंग असतो. तर त्याला साधारणपणे सल्फर जे असतं ज्याला आपण गंधक म्हणतो, तर गंधकाबरोबर 3-4 तास त्याला तापवलं जातं आणि रबराला मग जो हार्डनेस येतो तो हार्डनेस या गंधक मिसळल्यामुळे होतं. ही जी काही प्रोसेस होते याला साधारणपणे व्हल्कनायझेशन म्हणतात. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचं प्रमाण ठरवलं जातं. खोड रबर हे एक उदाहरण राहिलं. खोड रबर आहे. रबराचे चेंडू, रबराची खेळणी, तर याच्यामध्ये कमी अधिक गंधक मिसळलेलं असतं. रबर बँड जो असतो डोक्याला लावायचा त्याच्यात थोडं गंधक मिसळलेलं असतं. तर रबर हा एक नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा रस गोळा करून मिळवतात. रबराचं झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात आढळतं. लक्षात ठेवायचं, रबराचं जास्त झाडाचं प्रमाण जे आहे ते ब्राझील देशामध्ये आहे. या झाडाची लागवड नंतर इतर देशांमध्ये करण्यात आली. याचं शास्त्रीय नाव जे आहे ते हेविया ब्राझिलियन्सिस या झाडाचं नाव आहे. हेविया ब्राझिलियन्सिस असं आहे. भारतात रबराचं सर्वात जास्त उत्पादन हे केरळ राज्यामध्ये होतं. भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर मध्य प्रदेश येथे स्थापन झाला. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलाय. रबराचं सर्वाधिक उत्पादन विचारलं तर केरळ आणि भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना विचारला 1955 मध्ये नेपानगर मध्य प्रदेश येथे स्थापन झाला.
सोनगड गुजरात जर तुम्ही पाहिलं तर ते सुद्धा कागद तयार होत असतो, तिथे सुद्धा कारखाना आहे. महाराष्ट्रातला हा प्रश्न विचारला गेलाय. चंद्रपूर जवळ बल्लारपूर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी कागदाचा कारखाना आहे. त्यानंतर आहे रेशीम. आता हे महत्वाचे टॉपिक आहे, त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विज्ञानामध्ये परिसर अभ्यासमध्ये प्रश्न विचारला जातो. रेशीम हा धागा साधारणपणे विचार जर केला तर कीटकाच्या कोशापासून मिळवतात. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा आपल्याला मिळत असतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असं म्हणतात. त्याच्यानंतर नायलॉन. आता नायलॉन का म्हटलं जातं असा जर प्रश्न आला, नायलॉन मधला NY म्हणजे न्यूयॉर्क आणि लॉन म्हणजे लंडनचा LON, म्हणजे NY न्यूयॉर्कचा NY, लंडनचं LON एकत्र करून नायलॉन असं नाव देण्यात आलेलं आहे. तर न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये एकाच वेळेस शोध लागला होता, तर त्याला नायलॉन असं नाव देण्यात आलं. नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात. वस्त्र निर्मिती, मासेमारीची जाळी, दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे वापरले जातात. चला पुढचं कोणी वाचतंय? खनिज, त्याचे उपयोग आणि सोर्स मी एक्सप्लेन करून सांगतो. वाचतंय कोणी? वाचतं कोणी? बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, तर 4 गोष्टी आहेत. एक आहे खनिज, दुसरं आहे त्याचा उपयोग आणि तिसरं सोर्स आणि डिफिशियन्सी. तर खनिजामध्ये लोह ज्याला आयन म्हणत असतो आपण, तर ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम लोहाचं आहे. त्याचे सोर्स जे आहेत, मीठ, मांस ज्याला आपण म्हणतो, पालक, सफरचंद, मनुका. आजार जो होतो तो ॲनिमिया नावाचा आजार होतो, ज्याला पांडुरोग असं म्हटलं जातं. दुसरा आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस, दात आणि हाड मजबूत करण्याचं काम, बोन्स आणि टीथ स्ट्रॉंग करण्याचं काम कॅल्शियम आणि फॉस्फरस करत असतात. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस. त्यानंतर याच्यातून आपल्याला मिळतं. तर याचे डिफिशियन्सी झाली तर काय होतं बघा, याची जर डिफिशियन्सी झाली तर दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे, कमकुवत होणे. त्यानंतर आहे आयोडीन. आयोडीन काय करत असतं तर वाढीचं नियंत्रण, त्यानंतर केमिकल रिएक्शन गतिमान करणं. कुठून मिळतं आपल्याला आयोडीन? तर मनुकेमधून मिळतं, बीन्स मधून मिळतं, माशांमधून मिळतं, समुद्रातून मिळणारे अन्न पदार्थ. हा प्रश्न खूप एक्झाम मध्ये विचारला गेला, पुन्हा विचारला जाईल असं मला वाटत नाही. तर गॉयटर नावाचा डिसीज कोणामुळे होतो? तर ज्याला गलगंड, म्हणजे साधारणपणे आपली जी थायरॉइड ग्लँड असते, तर त्या थायरॉइड ग्लँड मध्ये असा घंटेसारखा भाग तयार होतो, तर त्याला गलगंड म्हणतात. मग आयोडीन लोकांच्या शरीरात जावं म्हणून मग काय झालं तर ज्या मीठ कंपन्या आहेत, त्या मीठ कंपन्यांनी मिठामध्ये आयोडीन मिक्स करायला सुरुवात झाली, म्हणून टाटा नमक, आयोडीन युक्त नमक, प्रत्येक मिठामध्ये आयोडीन ऍड केलेलं आहे. पुरे 25 साल से असं ते एक ऍड येते बघा, ते आहे टाटा नमक. तर टाटा सॉल्ट त्याच्यामध्ये आयोडीन आहे. प्रत्येक कंपन्यांना ते कंपल्सरी करण्यात आले, म्हणजे या मिठामधून आयोडीन प्रत्येकाला मिळत असतं. सोडियम आणि पोटॅशियमचा जर आपण विचार केला तर शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं, चेतासंस्था जी आपली नर्वस सिस्टीम आहे, स्नायूंच्या क्रिया आहे त्या चालू ठेवणे, मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी हे त्याचे सोर्स आहेत. स्नायूंची अकार्यक्षमता, जर मसल्स चांगले नाही झाले, चांगले नाही राहिले, तर ते सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होत असतं. पुढे आहे जीवनसत्वे. साधारणपणे 6 जीवनसत्वे आहेत. त्याच्यामध्ये बी व सी नावाचं जे जीवनसत्व आहे ते पाण्यात विरघळतं, म्हणून त्याला वॉटर सोल्युबल किंवा जलविद्राव्य म्हणतात. आपल्याला जी युरिन होते किंवा घाम येतो,
यातून ती बी आणि सी बाहेर टाकली जातात. म्हणून बी आणि सी पुन्हा पुन्हा मिळणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आपल्याला आवश्यक आहे. बाकी याच्यामध्ये B1, B2, B3, B6, B9, B12 हे महत्वाचे प्रकार आहेत. हे बी कॉम्प्लेक्स मध्ये मोडत असतात. B1, B2, B3, B6, B9, B12 हे महत्वाचे आहेत. आणि जल अविद्राव्य म्हणजे काय, तर ज्याला म्हणतात पाण्यामध्ये न विरघळणारी जीवनसत्व, तर ती स्निग्ध पदार्थात विरघळतात. त्यांना साधारणपणे ADEK जे जीवनसत्व किती टोटल 6 आहेत. अ ब क ड ई के. ओके, ABCDEK हे 6 जीवनसत्व आहेत. त्यामधलं बी आणि सी जे आहे, ब आणि क जे आहेत ते पाण्यात विरघळणारे आहेत. आणि ADEK हे जे आहेत ते जल अविद्राव्य आहेत. ते पाण्यामध्ये विरघळत नाही, तर ते फॅट्स मध्ये विरघळत असतात. ओके, तर त्यानंतर पुढे आहे कुठलं जीवनसत्व कुठून मिळतं बघा. तर ए विटॅमिन जे आहे त्याचं कार्य आहे डोळ्यांचं रक्षा करणं, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणं. सोर्स ए विटॅमिन कुठून मिळतं आपल्याला? गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या यामधून आपल्याला विटॅमिन ए मिळत असतं. त्याचे अभावजन्य विकार कोणते आहेत, तर साधारणपणे नाईट ब्लाइंडनेस, ज्याला आपण रातंधळेपणा म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर साधारणपणे संध्याकाळी जो संधी प्रकाश असतो त्यानंतर त्या लोकांना दिसत नाही, ज्यांना नाईट ब्लाइंडनेस असतो, त्याला रातंधळेपणा असं म्हणतात. त्यानंतर झिरोडर्मा येऊ शकतो. हे विटॅमिन नाही मिळालं तर त्वचा काय होऊ शकते, कोरडी पडू शकते. त्यानंतर आहे B1. बी कॉम्प्लेक्स मधला एक महत्वाचा प्रकार आहे. तर B1 काय करत असतो, चेतातंतू हृदयाचं कार्य नीट होण्यास मदत करणे. दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे, डाळी नंतर यामधून आपल्याला ते मिळत असतं. तर आपली जी नर्वस सिस्टीम आहे आणि हार्ट आहे याचं कार्य करण्याचं काम हा B1 करत असतो. एक मिनिट, आपण रेकॉर्डिंग चालू केलंय का चेक करतो मी. चालू आहे, चालू आहे, काही हरकत नाही. हा, आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर बेरी हा जो चेतातंतूचा आजार होतो, स्नायूंचा अशक्तपणा, कार्यक्षमता, ते B1च्या अभावी होत असतं. B9 जो आहे त्याला B9 म्हणजे शरीराची वाढ करण्याचं काम B9 करत असतं. गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी नावाचं फळ असतं, हे जर खाल्लं तर B9 आपल्याला मिळतं. या B9 नाही मिळालं तर वाढ नीट न होणं, ॲनिमिया होणं, विसर पडणं, हालचाली मंदावणं, ह्या गोष्टी B9 मध्ये होतात. B12 नावाचं विटॅमिन आरबीसी तयार करत असतं, रेड ब्लड कार्पसल्स, ज्याला लाल रक्तपेशी म्हणतात. तर लाल रक्तपेशी साठी उपयुक्त आहे. याचे सोर्स काय आहेत, तर B12 चे सोर्स काय, तर दुग्धजन्य पदार्थ आहे, मांस आहे. याच्या अभावी ॲनिमिया नावाचा डिसीज होत असतो. सी विटॅमिन महत्वाचं आहे. याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात, इथं दिलेलं नाही. सी विटॅमिन मुळे काय होतं की आपली त्वचा तजेलेदार राहते, कारण कोलॅजिन नावाचं प्रोटीन तयार करण्याचं काम सी विटॅमिन करत असतं. सी विटॅमिन मधून आपल्याला काय कुठून मिळतं बघा, आवळा आहे, किवी आहे, संत्री आहे, लिंबू वर्गीय फळे आहेत, कोबी आहे, टोमॅटो आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत. याच्यामधून आपल्याला सी विटॅमिन मिळत असतं. सी विटॅमिन नाही मिळालं तर त्याच्यामधून स्कर्वी नावाचा डिसीज होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येतं, गलग्रंथी सुचते, जखमा लवकर बऱ्या होत नाही. तर सी विटॅमिन आवश्यक आहे. सी विटॅमिनला मराठीमध्ये क म्हटलं जातं. क म्हणजे के नाही, लक्षात ठेवा. तर सी म्हणजे क, लक्षात ठेवायचं आहे. क कमळाचा, या पद्धतीने. डी विटॅमिन जे आहे ते टीथ आणि बोन्स हेल्दी राहण्यासाठी, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे अन्नातून शोषून घेण्याचं काम डी विटॅमिन करतं. आता आपल्याला डी विटॅमिन कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये मिळतं. तर साधारणपणे लहान बाळ जे असतं ते लहान बाळाला आपण कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन जातो, कारण त्याला डी विटॅमिन त्याच्या त्वचेखाली तयार व्हावं म्हणून. सूर्यप्रकाशामुळे मिळतं, दूध, मासे, अंडी, लोणी, यामुळे डी विटॅमिन तयार होतं. मुडदूस नावाचा जो डिसीज आहे याच्यामध्ये हाडं ठिसूळ होतात, मऊ होतात. तर मुडदूस नावाचा डिसीज जो आहे तो डी विटॅमिन मुळे आपल्याला होत असतो. नंतर आहे ई विटॅमिन.
ई विटॅमिन काय असतं तर साधारणपणे पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन, स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे हे काम ई विटॅमिन करत असतं. तर साधारणपणे मेटाबॉलिझम असेल, रिप्रोडक्शन असेल, अ, ज्या मसल्स आहेत त्या मसल्सला स्ट्रॉंग करण्याचं काम ई विटॅमिन करत असतं. त्यानंतर प्रजनन संस्थेशी रिलेटेड आहे. म्हणून ज्यावेळेस कुठल्यातरी प्रेग्नन्सी म्हणा किंवा या बाबतीत ज्या ट्रीटमेंट घेतल्या जातात, तर डॉक्टर जे बेसिकली स्त्रियांना किंवा स्त्रियांना गोळ्या ज्या लिहून देतात, तर ई विटॅमिन त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं. कुठून मिळतं? तृणांकुरमधून मिळतं, हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतं, कोवळी पालवी आपण खाल्ली, वनस्पतीजन्य तेल आपल्या खाण्यात आलं, त्यामधून मिळतं. तर जर नाही मिळालं, तर ई विटॅमिन नाही मिळालं, तर रिप्रोडक्शन सिस्टीम, प्रजनन संस्थेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्वचा विकार होऊ शकतो, स्नायूंमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो. आता के विटॅमिन जे आहे ते रक्त साकळण्यास मदत करत असतं. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग, तर साधारणपणे हे के विटॅमिन आहे. इजा झाल्यास फार रक्तस्राव होऊ शकतो. तर साधारणपणे आपण जर विचार केला तर इंग्लंडचं जे राजघराणं आहे प्रिन्स, तर त्यांना के विटॅमिनची कमतरता आहे. म्हणजे याच्यामध्ये हिमोफिलिया नावाचा डिसीज होऊ शकतो. आता एकदा का रक्तस्राव सुरू झाला की तो रक्तस्राव मात्र थांबत नाही. तर हे के विटॅमिन आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर साधारणपणे एक वैज्ञानिक लेख असा होता की कॅसिमर फंक हे युरोपमधील पोलंड देशातले वैज्ञानिक होते. तर बेरी-बेरी हा विकार सडलेला किंवा शीतांवरचं आवरण काढला तांदूळ खाणाऱ्यांना अधिक होतो, असं त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. आणि ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होतो हा विकार होतो. 1 मिनिट हां. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो हो सर. सर. हो सर. तर साधारणपणे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर साधारणपणे ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी जीवनसत्वे नाव दिलं. तर मग तुम्हाला प्रश्न विचारला गेला की व्हिटॅमिन्सचा शोध कोणी लावला? तर जीवनसत्व व्हिटॅमिन कॅसिमिर कॅसिमिर फंक नावाचे जे शास्त्रज्ञ होते पोलंड देश, त्यांनी व्हिटॅमिन शोधून काढले. त्यानंतर त्यांनीच अजून शोधून काढलं की हे जे जीवनसत्व नाही मिळाले तर कोणते डिसीज होतात. स्कर्वी होतो, पेलाग्रा होतो, मुळदूस होतो. हे जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडलेले आहे. पुढे आहे प्रोबायोटिक. आता प्रोबायोटिक साधारणपणे काय असतं की साधारणपणे दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यामध्ये असतात. तर अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. आता साधारणपणे अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहतात. त्यामुळे तसे ते पुरेशा संख्येने तिथे राहणे आरोग्यासाठी गरजेचे असते. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या शरीरामध्ये आतड्यांमध्ये असे प्रोबायोटिक असणारे बरेच सूक्ष्मजीव आहेत. म्हणून दही, ताक हे प्रोबायोटिक पदार्थ फक्त रोज रेग्युलर न खाता अधूनमधून घेणं गरजेचं असतं. जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीव बाहेर टाकले जातात. काही औषधांमुळे नष्ट होतात. म्हणून त्यासाठी ताक आणि दही घेतलं पाहिजे. हे आहे प्रोबायोटिक. याला प्रोबायोटिक असं म्हटलं जातं. मग आपल्याला ताक आणि दही काय घ्यावं लागतं तर ते प्रोबायोटिक आपल्या आतड्यांमधलं जर औषधांमुळे किंवा बाहेर निघून गेलं, बरोबर की नाही, पाण्याबरोबर, तर मग ते कमी पडल्यामुळे आपण साधारणपणे ताक आणि दही खाल्लं पाहिजे. आता पुढे हाडांबद्दल आपल्याला थोडी माहिती घ्यायची. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. साधारणपणे एक कास्तीपेशी असतात आणि एक अस्थिपेशी असतात. अस्थिपेशी म्हणजे ज्याला स्केलेटल म्हणतो आणि कास्ती म्हणजे ज्याला मसल्स म्हणतो. तर अस्थिपेशी या जैविक असतात. साधारणपणे आपली जी हाडं असतात, आपण अस्थि विसर्जन करतो, कास्ती नाही. माणूस मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी हाडं काढली जातात, दॅट इज अस्थि. तर अस्थिपेशी या जैविक असतात. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट,
खनिजे, क्षार. तर या अजैविक पदार्थांपासून हाडं बनलेली असतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येत असतो. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या आणि शरीरातल्या नाजूक इंद्रियांचं रक्षण करणाऱ्या संस्थेला आपण साधारणपणे अस्थिसंस्था असं म्हणतो. आता स्केलेटल सिस्टीमचं काय आहे, तर आपल्या शरीराला एक शेप देणं आणि नुसता शेप देणं नाही, तर आतमध्ये मग हृदय आहे, जठर आहे, फुफ्फुस आहे, मेंदू आहे. जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम अस्थिसंस्था करत असते. आपल्या 2 कानांमध्ये 3-3 हाडं असतात. तुम्ही चेक केलं, त्यामध्ये स्टिरअप हे कडी नावाचं जे हाड आहे, हे शरीरातलं सगळ्यात लहान हाडं असतं. ते तांदळाच्या दाण्या एवढं असतं, पोकळ असतं. त्याचा आकार कडीसारखा असतो. मानवी शरीरातलं सगळ्यात मोठं हाड जर तुम्हाला विचारलं, तर त्याला उर्विका असं म्हटलं जातं. तर साधारणपणे आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी आणि आकार वाढत जसं आपण उंच होत जातो, हाडांची लांबी आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी व आकार यामध्ये फरक दिसून येतो, परंतु शरीराची वाढ ही ठरलेली आहे, मर्यादित आहे. उंच व्यक्तीच्या पायातील हाडांची लांबी सर्वाधिक असते. त्यानंतर पुढे आहे सांधा. आता सांधा काय असतो, ज्याला जॉइंट आपण म्हणतो. साधारणपणे 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडं जिथे जोडलेली असतात त्याला सांधा म्हणतात. सांधे 2 प्रकारचे आहेत साधारणपणे. एक चल सांधा असतो, एक अचल सांधा असतो. एक मूव्हेबल जॉइंट असतो, एक नॉन मूव्हेबल जॉइंट असतो. चल सांधा म्हणजे हातापायातले हाडं आणि अचल सांधा म्हणजे कवटीची हाडं. आता कवटीची हाडं आहे ते त्यांचं आपण हलवू शकत नाही. फक्त हलवू काय शकतो, तर अचल सांध्यांमध्ये हा जो जबडा असतो, तर या जबड्याचा सांधा आपण हलवू शकतो. पुढे चल सांध्यांचे 3 प्रकार दिलेले आहेत. ओके. नंतर मग आपण थांबणार आहोत. तर चल सांध्यांचे 3 प्रकार आहेत. एक बिजागरीचा सांधा, उखळीचा सांधा आणि सरकता सांधा. आता बिजागरीचा सांधा म्हणजे काय, साधारणपणे आपला घराचा जो दरवाजा असतो, तो दरवाजा आपण ओपन करू शकतो, तर त्याला बिजागरं बसवलेली असतात. तर या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने होते. दॅट इज 180 डिग्रीमध्ये. इथे 1800 झालेलं आहे ते चुकून. तर 180 डिग्रीमध्ये म्हणजे 180 डिग्री तुम्हाला सगळ्यांना माहिती. याचं उदाहरण आहे कोपर आणि गुडघा. उखळीचा सांधा जो असतो तो या पद्धतीने असतो. 360 अंशाचा कोन होतो. आपण आपला खांदा जर पूर्ण हलवला तर. खांदा आणि खुबा. आणि सरकता सांधा जो असतो तो साधारणपणे या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. मनगट आणि पायाचा घोटा यामध्ये जो सांधा असतो त्याला सरकता सांधा म्हणतात. तर आज आपण तुम्हाला मी सांगितलंय की आपली परीक्षा ही ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे रोज 1 तास न घेता आता आपण 30, 35 किंवा 35 ते 40 मिनिटं आपलं लेक्चर घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाच्या बाबी पाहिल्या. त्याच्यामध्ये काय-काय शिकलो बघा आज आपण. सगळ्यात महत्त्वाचं शिकलेलो जो आहोत, संप्लवन म्हणजे काय? रबराचे व्हल्कनायझेशन कसं केलं जातं? नंतर कागदांचा कारखाना, त्यानंतर धागे, खनिजे, जीवनसत्वे, त्यानंतर जीवनसत्वे पाहिले. नंतर मग जीवनसत्वांचा शोध कोण लावला? प्रोबायोटिक म्हणजे काय? त्याची माहिती बघितली. हाडांची माहिती बघितली, हाडांचे कार्य बघितले. लहान हाड, मोठं हाड पाहिलं आणि सांधा म्हणजे काय? सांध्यांचे 2 प्रकार आणि चल सांध्यांचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर साधारणपणे आता आपलं ऑगस्टपर्यंत वाढलं, तर जर मे मध्ये परीक्षा झाली असती तर 2 महिने लेक्चर राहिलं असतं. आता जुलै ऑगस्टमध्ये होणारे जवळजवळ 4 महिने आपला क्लास चालणार आहे आणि मी तुम्हाला शब्द दिलाय की पेपर होईपर्यंत मी क्लास घेणार आहे. फक्त आता आपल्याला थोडा तो वेळ कमी आपण केलेला आहे. तर ते तुम्ही मात्र समजून घ्यायचं आहे आणि आपण सी-टी-ई-टीचे पण क्लास सुरू केलेले आहेत. तर साधारणपणे 9:30 पावणे 10 नंतर ते सुरू होणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता. चला आपण थांबूया. गुड नाईट. शुभरात्री. थँक यू.